दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. श्री गणेश मिरवणूक तसंच ईदे मिलादचा जुलूस सालाबादाप्रमाणे याही वर्षी दिनांक 16/9/2024 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास गोसावीवाडी येथून निघणार आहे. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिटको पॉईंट, बागुलनगर, महात्मा गांधी पुतळ्या मार्गे देवळालेगाव, गाडेकर मळा, मनपा जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी जुलूसची सांगता होणार आहे. या अनुषंगाने या मार्गावरील डिवायडर स्वच्छ करावेत, तसंच झाडांची छाटणी करून खड्डे बुजवावे. मनपा, गाडेकर मळा जॉगिंग ट्रॅक तातडीने स्वच्छता मोहीम राबवून जॉगिंग ट्रॅकवरील वाढलेलं गवत देखील त्वरित काढण्यात यावं, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीनं नाशिक रोड विभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनात म्हटलंय. निवेदन देतेवेळी नाशिक रोड शहराध्यक्ष सचिन आहेर, युवकाध्यक्ष समाधान कुटुळे, राजाभाऊ पवार, शहर संघटक वसीम शेख, संजय पोरजे, डॉक्टर युवराज मुठाळ, संतोष गाडेकर, प्रवीण बैसाने, नामदेव गोपाल, गणेश मोरे, विनोद रॉड्रिग्स, अकिल कादरी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या 16 तारखेला जश्न ईद मिलादुन नबीचा ईदचा कार्यक्रम आहे. त्या निमित्ताने आम्ही विभागीय अधिकारीकडे आलो आणि रस्त्यावर जे काही खड्डे झालेले आहे मिरवणूक मार्गे, ते रस्त्यावरचे खड्डे त्यांनी त्वरित बुजवावे. तसेच डिवायडर आणि पूर्ण रस्त्याची त्यांनी स्वच्छता व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे. आणि जे झाडं जे वाढलेले त्याची छाटणी करायला पाहिजे. आणि जिथे सांगता होणार आहे कार्यक्रमाची, मनपा जॉगिंग ट्रॅक गाडेकर माळा येथे, तिथे खूप जास्त प्रमाणे गवत वाढलेलं आहे. तिथे पण चांगल्या प्रकारे स्वच्छता झाली पाहिजे. त्या निमित्ताने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीने आम्ही सर्वांनी इथे निवेदन दिलेलं आहे.